श्री स्वामी समर्थ मैत्रिणी, तुमचं माझ्या ज्योत्स्ना सुके या यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे. कशा तुम्ही सर्वजणी, कसं तुमचं नक्की सांगा बरं का. आज आपण ही रेसिपी बघणार आहोत. मस्त असा छान जाळीदार होणारा इन्स्टंट ढोकळा आहे. रवा बेसन फक्त दोनच आपण गोष्टी वापरलेल्या आहेत. चला साहित्याने कृती बघूया. सो काय झालं की आपण एक वाटी रवा घेतला आणि त्याला ना काय केलं, आधीच भिजवून ठेवलेलं 10 ते 15 मिनिटं किंवा अर्धा तास आपले बाकीचे कामं होईपर्यंत. आणि छान त्याला असं मिक्स करून आपण भिजवून ठेवलेला बघा अशा पद्धतीने. आणि बघा मस्त झाली की नाही. कधी पण इच्छा झाली काही खायची आणि काही नसेल तर आपण ही झटपट होणारी इन्स्टंट ढोकळा बनवू शकतो. कोणी आपल्याकडे गेस्ट आले तर बनवू शकतो. सो त्याच्यानंतर दुसरी कृती, आपण एक भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जो आपण भिजवलेला रवा आहे तो घेतलेला. एक वाटी आहे बघा, थोडा फुललेला आहे हो की नाही. सो हा रवा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. त्याच्यानंतर आपण एक वाटी एवढंच बेसन घेणार आहोत, ते पण त्याच्यामध्ये घालूया. जेवढा आपण रवा घेतला आहे तेवढंच बेसन घेतलं. तुम्ही प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल. आणि तरी मी बोलेल शक्यतो आपण बेसनचं प्रमाण कमीच ठेवावं आणि मस्त असा रवा बेसनचा ढोकळा आपण छान बनवूया. सो त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपण घालूया मीठ. तुम्हाला आवडत असेल तुम्ही दही पण घालू शकता, त्यात मिरचीचे तुकडे देखील घालू शकता. आणि आणखी काही आपण घालतो, थोडी साखर घातलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण याला मस्त असं मिक्स करून घेणार. मिक्सरने छान आपण एकजीव करून घेणार आहोत. थोडं पाणी घालूया आणि मस्त छान आपण त्याला हलकं होतपर्यंत एकदम असं फास्ट त्याला असं मिक्स करून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने मैत्रिणींना बघा असं मस्त झालेलं आहे हो की नाही. आणि छान मस्त आणखी थोडं पाणी घालूया. कन्सिस्टन्सी आपल्याला ना एकदम मीडियम ठेवायची आहे. जास्त घट्ट नको आणि जास्त आपल्याला ते पातळ देखील नको. बघा अशा पद्धतीने हे मिक्स झालेलं आहे. तोपर्यंत आपण काय करूया, आता आपली फायनल स्टेप येणार आहे. तर त्याच्यानंतर आधी आपण त्याला काय करूया, जे भांडी जे आपण ढोकळा कंटेनर आहे जे घेणार आहोत त्याला आपण छान ग्रीस करून घेऊया पाण्याने. मी गरम पाणी देखील ठेवलेलं आहेच, तुम्ही बघू शकता. आणि आताची जी प्रोसेस एकदम नवीन फास्ट बघा अशा पद्धतीने आपण गरम पाणी पण करायला ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण काय करायचं, घ्यायचं एक इनो. सो आपली पूर्वतयारी सर्व झालेली. आता हिला इनो घ्यायचं, ते घालायचं आणि त्या इनोला ॲक्टिवेट करायचं. त्याच्यात घालायचं आपल्याला थोडंसं पाणी. ते ॲक्टिवेट झालं. आता त्यानंतर आपल्याला ते छान मस्त मिक्स करायचं एकदम पटकन, जास्त वेळ जाऊ द्यायचं नाही. छान असं पटकन मिक्स करायचं व्यवस्थित. बघा आता ते जे बॅटर आपण बनवलेलं आहे ते छान असं हलकं झालेलं आहे, तुम्हाला दिसू शकेल. मस्त त्याच्यामध्ये पण कंबाईन करून टाकलेल्या सर्व गोष्टी. आणि बघा अशा पद्धतीने मस्त हलकं असं हे बॅटर रेडी झालेलं आहे. ते झालं की आपण लागलीच आपण ते त्या ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये घालूया. आणि बघा अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर 1-2 टॅप देऊया त्याला खाली असं. आणि ते बरोबर लागलीच आपल्याला भांड्यात ठेवायचं. बघा अशा पद्धतीने त्याच्यावर झाकण ठेवायचं. प्लेट पण ठेवू शकता, बस त्याची हवा बाहेर जाता कामा नये. आणि त्याच्यानंतर 10 ते 15 मिनटं झाल्यानंतर बघा त्याच्यामध्ये एक सुरी खुपसून बघायची, ती काहीच त्याला चिकटून नाही आलं म्हणजे आपला हा ढोकळा असा बनलेला आहे. बघा अशा पद्धतीने मस्त असा ढोकळा झालेला होता. आणि त्याला छान आपण ग्रीस वगैरे केलं होतं तर त्याच्यामुळे काय झालं, लागलीच तो बरोबर असा निघालेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याची करूया फोडणी रेडी. ती म्हणजे मोहरी घातलेली आहे, छान अशी मोहरी तयार केलेली. याच्यामध्ये थोडं हिंग घातलं, जरा मिरच्या आणि छान आपण भरपूर असा कढीपत्ता घातलेला आहे. साखरेचं पण काही मैत्रिणी तुम्हाला लागलं असेल तर नक्की करू शकता यासोबत. आणि बघा अशी मस्त अशी तरतरणारी फोडणी आपण ती त्या ढोकळ्यांवर घालूया. आणि छान त्याचे कापं करून घेऊया आणि मस्त हा सर्व करूया. बघा मैत्रिणी, झटपट होणारी ढोकळ्याची रेसिपी माझी आजी ही ढोकळ्याची रेसिपी आली की नक्की नेहमी आम्हाला ती करायची आमच्यासाठी. बघा अशा पद्धतीने आपली फोडणी देखील रेडी आहे. ती आपण घालूया छान मस्त अशा ढोकळ्यावर. मी कापं करायची विसरून गेली होती व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर त्याच्यानंतर आपण घातलेले आहे फोडणी. आणि मग त्याच्यानंतर मी कापं केले ते व्यवस्थित छान आपण फोडणी पसरून घेऊया प्रत्येक पूर्ण ढोकळ्यावर. आणि बघा आपला मस्त असा स्पॉन्जीसा इन्स्टंट रवा बेसनचा ढोकळा रेडी आहे. बघा मैत्रिणी, खूप छान दिसतो आहे ना. छान मस्त हा स्पॉन्जी झाला. तुम्ही याला चटणीसोबत सॉससोबत सर्व करून खाऊ शकता. मी चिंचेच्या चटणीसोबत एक खाल्लेला होता. मस्त झाली ती रेसिपी मैत्रिणी. तुम्ही पण ही रेसिपी करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. आता या व्हिडिओचं इथेच करते. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.